लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पोटे भार वाहे त्याचे सर्वस्व हे साये ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती तुका मने माझे तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याचे जाती करी लाभावे न प्रीती भजन करा विठाल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतारिया दुसरे चरणा संतारिया प्रथम नमन दुसरे चरणा संतारिया हरिओम दुसरे चरणा संता कृपा दाने कथे का विचार संता कृपा दाने कथे का विचार बाबा जी सद्गुरु बाबा जी सद्गुरु दाते तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहादलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ते वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती द्वयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी सद्गुरुनाथ भगवान की सर्वांनी एकदा टाळी वाजून प्रेमाने भजन करा विठाल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती प्रस्तुत चिंतनाकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी संत सम्राट जगमान्य जगतवंदनीय देवमान्य संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा माऊलीच्या हृदयाची तुलना कोणाशी होईल आणि माऊलीचं हृदय कसं आहे याचं गोड चिंतन करणारा अभंग आहे। विठाल 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 विठाल
पांडुरंगाचं चिंतन आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या कारणाने आपण संघटित झालो ते कारण सर्वांना माहिती असलं तरी परिहार तो असा आहे. असा आवाज आपल्याकडे येत नाही ना, जरा मला येत नाही. मला येत नाही. हां, असं मग शिळ शिळ वाटतं मला. जर मॉनिटरची गरज कशासाठी असते की आपल्यालाच बस 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 बस. हॅलो 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 हॅलो. चालेल. हॅलो. तुम्ही जवळून बोलता है ना. हा बरं काय. विडाल विडाल विठाला 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 विठाला. असं सगळं कमी करून फक्त स्पष्ट उच्चार होईल असा आवाज आहे याच्यापुरता. त्यांना गायकांना असू द्या, त्यांना जसा पाहिजे तसा, पण याला फक्त सगळ्यांना शब्द कळावे याच्याकरता असा मोकळा बनवा फक्त बस. हा 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 तो होणारच आहे. तो वरतीची कोणीतरी बोललो होतं खाली 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 चांगलं वाटतं है ना. सौभाग्यवती लीलाताई उमेश पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तथा श्राद्ध पिंडदान विधीच्या निमित्ताने आपण एकत्र आलो. त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती उमेश पुंजाजी पाटील, सासरे आहेत पुंजाजी रंगनाथ पाटील, सासूबाई आहेत अलकाताई पुंजाजी पाटील, आजा सासू पण आहेत अनुसया रंगनाथ पाटील, 2 मुलं आहे माऊली महाराज, श्रीहरी महाराज, माऊली महाराज आणि मल्हार भाऊ अशी 2 मुलं आहे. संपूर्ण पाटील परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, संपूर्ण इहलोक या संपूर्ण मायामोहातून मुक्त होऊन कैलासवासी सौभाग्यवती लीलाताई जिथून आल्या तिथं जाऊन 1 वर्ष झालं. सर्वांना जायचं जरी असलं पण असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे की थोडीशी वेळ काळाची मर्यादा असावी. परंतु मृत्यूला वेळ आणि काळाची अजिबात मर्यादा नाही. लिखित आयुष्य होतं कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं. त्रेतायुग सुरू झालं, 1 शून्य कट झाला. आयुष्याची मर्यादा 10,000 वर्षाची झाली. द्वापार युगाला प्रारंभ झाला, पुन्हा एकदा 1 शून्य कमी झाला आणि द्वापार युगातल्या मनुष्य जीवाला आयुष्य उरलं 1,000 वर्षाचं. आता कलियुगाला प्रारंभ झाला, पांडवांचं निजधाम झालं, परीक्षिती राजाचा राज्याभिषेक झाला आणि तिथून पुढे मला वाटतं परीक्षिती राजानंतर कलियुगाला प्रारंभ झाला आणि आयुष्य मर्यादा 1 शून्य कमी झाला आणि फक्त उरली 100 वर्षाची. आणि मला वाटतं 90% त्याही पेक्षा जास्त कोणीच 3 अंकीपर्यंत जात नाही. 95, 97, 98% मनुष्य प्राणी हा 100 वर्षापर्यंत राहत नाही. म्हणजे 1 शून्य कट होत चालला आबा, 1 शून्य कट होत चालला.
कदाचित हे भविष्य आमच्या संतांना माहिती असावं आणि म्हणून त्यांनी सांगून ठेवावं 5 वर्षाची भार्या भरतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भहीन राहील, तेव्हा आयुष्य किती उरेल? कदाचित 10-20 वर्षाचं आयुष्य पुष्कळ राहील. ध्यानात घ्या. आणि म्हणून एक एक शून्य कट होत चालला, कमी होत चालला. आता मला वाटतं शून्याकडे आपण सगळ्यांनी दुर्लक्ष करावं आणि जेवढं मिळालेलं आयुष्य आहे त्या संधीचं सोनं करावं, एवढंच आपल्या हातात आहे. विडाला विडाला विठाला विठाला. कारण वर्तमान सत्य आहे, भूतकाळ सुद्धा सत्य नाही आहे आणि भविष्यकाळ सुद्धा सत्य नाही, वर्तमान काळ सत्य आहे. वर्तमान काळात जो जगतो तो तरुण विचाराचा आहे. लक्षपूर्वक ऐका जरा. वर्तमान काळाचा जो विचार करतो तो तरुण विचाराचा आहे. भूतकाळाचाच नुसता विचार करतो तो म्हाताऱ्या विचाराचा आहे आणि भविष्य काळाचाच नुसता विचार करतो तो बालिश विचाराचा आहे. विडाला विडाला. तुम्ही बघा 10-5 प्रौढ म्हातारे कदाचित पारावर चौपट बसले, सगळा विषय त्यांचा वर्तमान काळाचा नसतो ना भविष्य काळाचा असतो, तो असतो सगळा भूतकाळाचा. काही नव्हतं रे माझ्याकडं, पगलात पोता धरायचो, आता काठी सापडत नाही, पण पूर्वीला काय होतं, बगलेत पोतं धरून उचलायचो है ना. नुसतं भूतकाळात रमता बघा, नुसतं. याला म्हातारे विचार म्हणतात. आणि लहान लहान मुलांचे खेळ जर आपण गुपचूप बघितले तर नवरदेव नवरी, डॉक्टर डॉक्टर असं काहीतरी खेळतात बघा तुम्ही. काही तर म्हातारपणी लहानपणीच एखादी दोरी कानाला अडकावून घ्यायची आणि एखादा दगड त्याच्या पोटावर ठेवायचा. घे श्वास, घे घे सोड. पाहिलेलं असतं त्यांनी डॉक्टर कसं पेशंट तपासतो काय. म्हणजे आपण डॉक्टर आहोत अशी कल्पना करायची. किंवा नवरदेव नवरीचा खेळ करतात. कोणीतरी नवरदेव होतो, कोणीतरी नवरी होतं. वराडी, तेच वराडी, तेच आचारी, तेच वाढणारे, जेव घालणारे. पदार्थ काय, दगड उचलायचा, तोंडात टाकायचं, झालं का पोटभर, हो हो हो. म्हणजे हे सगळ्या ज्या कल्पना करतात, फार मोठ्या वयामध्ये असल्यासारख्या कल्पना करतात, भविष्य काळात रमतात, ते बालेश विचार आहे. विडाला विडाला आणि जो फक्त वर्तमान काळाचाच विचार करतो, ना भविष्याचा ना भूतकाळाचा, परंतु त्याचं वर्तमान काळ असा असतो, त्याच्या वर्तमान काळाच्या जोरावर भूतकाळ पुसून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्या वर्तमान काळात असतं. आणि भविष्य काळ घडवण्याचं सामर्थ्य सुद्धा वर्तमान काळामध्ये असतं. विडाला त्याला तरुण विचार म्हणतात. तरुण, तरुण ह्या शब्दाचा अर्थ असा आहे जो स्वतः तरू शकतो किंवा इतरांना तारू शकतो, तोच तरुण आहे. विडाला वाल्मिक ऋषींचे विचार तरुण होते. होते म्हणू नका, तरुण आहे. मला वाटतं इतिहासामध्ये सर्वात मोठा गुंड असेल तर वाल्मिक ऋषी, वाल्याकुळे सर्वात मोठ. त्याच्या पापाचं गणितच सांगता आलं नाही कोणाला महाराज. फक्त एवढंच म्हटलं 7 रांजण भरले. बरं असं आहे, ब्राह्मणांची हत्या केलेली आहे, काही ब्राह्मण सुद्धा मारलेले. ठीक आहे, त्यांच्या पापाची मोजमाप कोणालाही करता आलं नाही, पण पापी होता एवढं नक्की आहे. पण वर्तमान काळ महाराज असा वर्तमान काळात रमले, वाल्या पुसून टाकला. वाल्मिकी झाले, नवे नवे भविष्य काळ घडवला.
केले रामायण रामा आदी केले रामायण रामादी केले रामायण रामादी हो केले रामायण रामादी गोळ्याची कीर्ती वाढली गहर गोळ्याची कीर्ती वाढली कीर्ती वाढली गहर गोळ्याची कीर्ती वाढली गहर रामायण रामा हो हो केले रामायण रामा काय भविष्य काळ घडवला महाराज काय भविष्य काळ याला मारा मारा यही मंतर उनके अंतर भेदा यही मंतर उनके अंतर ओ वाल्या था जो हुआ वाल्मीकि वाल्या था जो हुआ वाल्मीकि भेट भई नारदा राम नाम से ज्यादा भाई राम नाम से राम नाम से भाई राम नाम से ओ भैया राम नाम से ओ भैया राम नाम से ज्यादा काय गोड प्रमाणे महाराज टाळी वाजवा जरा टाळी वाजवा प्रमाणा करताय वाजवा आणि प्रमाण देणाऱ्या करताय वाजवा महाराज वाल्या होता भूतकाळात वाल्मिकी झाला वर्तमान काळात नवे नवे भविष्य काळात सुद्धा पण कशाच्या जोरावर राम नाम हेच वर्तमान आहे हे आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे है ना महाराज तराईचा विचार करा हो तराईचा विचार करा है ना तराईचा विचार करा तरले तरती हा बरबसा नामधारकाचा ठसा भवसागर तरिता कार्य करीतचा चिंता भवसागर तरिता पैल उबादाता कटी कर ठेवनिया ओ त्याचे पायी घाला मिठी बोलणे गे जगे जेठी ओ बाबा ये काचाचे घालवा हे आपुला त्याचे पायी घाला मिठी बोलणे गे जगे जेठी ओ बाबा ये काचाचे घालवा हे आपुला 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 फक्त तरण्याचा विचार करा क्षणोक्षणी हाची करावा विचार कुठला तरावया पार भव सिंधू का सांगतोय लक्षात आलं का आयुष्य थोडं आहे म्हणून विचार करायला सुद्धा वेळ नाहीये बोला हाय विचार करायला वेळ हा? विचार करायला सुद्धा वेळ नाहीये म्हणून विचार करा अगोदर करून घ्या सारा सार विचार करा उठा उठी उठताना बसताना हाच विचार करा नामधरा कंठी विठोबाचे म्हणून आयुष्य थोडं आहे म्हणून याचा विचार करायचा आहे फार थोडा विषय आहे आमच्या बापरे मी म्हणलं कोणाची खडाजंगी झाली तिकडे हा हा बस 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 आता एकदम शांत बसा विडाला विडाला विठाला 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 थोडं लक्ष बरोबर आहे का चिंतन चाललं आपलं का आयुष्य फार थोडं आहे आणि थोड्या आयुष्यात तरण्याचाच विचार केला पाहिजे आपण कोणाला तारू शकणार नाही कोणाला तारायचाही विचार करू नका आणि कोणाला मारायचाही विचार करू नका कोणाला बुडवायचाही विचार करू नका है ना पण स्वतः मात्र आपुली आपण
संसार बंधन तोडावे गे. आणि तुम्हाला एक सांगू का, तरण्याकरता अथवा आपली बंधनातून सोडवणूक करण्याकरता वयाची अट नाहीये, वयाची अट नाही. आणि म्हणून हे 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 जे पाठीमागे दिसतं ना, यांचे महाराज धन्य माता पिता तयाची माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जोआचे जागता, हिता जोआचे जागता. हे आपुलिया हिता जोआचे जागता, हिता जोआचे जागता. धन्य माता पिता तयाची, माता पिता तयाची, धन्य माता पिता तया. सांगितलं लक्षपूर्वक आहे का, वयाची आट जशी मृत्यूला नाही तशी तरायला सुद्धा नाही. सांगून जाईल, अतिशयोक्ती वाटेल. जन्माला मूल आल्याबरोबर त्याला आईचं दूध देण्याच्या अगोदर त्याच्या गळ्यात माळ घाला. पुढे सांगतो, या विश्वातला कुठलाही शब्द त्याच्या कानी पडण्याच्या अगोदर त्याच्या उजव्या कानात ओमचा उच्चार करा. उच्चार थोडस सांगून जाईल आबा. आम्हाला हे आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं होतं. आणि आमच्या सौभाग्यवती ज्या वेळेला गरोदर राहिल्या, आम्ही ओंकाराचं चिंतन 2-2 तास दोघं करत होतो ओंकाराचं. आणि म्हणून ओंकार जन्माला आला. सवलित या कुळाचा उद्धार, सवलित कुळाचा उद्धार. निर्धार नाम भाने नारायण गाय, नारायण गाय. धन्याची माय टाळी वाजूत चला. लक्षपूर्वक आहे का, जे जे आपल्याला समजलं ना महाराज, ते आपण प्रात्यक्षित आपणच करावं. लोकांना सांगत नाही बसायचं, अगोदर आपण करायचं. ध्यानात घ्या. दोघांनी आम्ही एका महात्म्याकडे साधना केली. त्यांनी सांगितलं ओंकाराचं चिंतन करा. मंडळी लक्षपूर्वक आहे का, त्याच्या समोर सांगायला नको, पण आबाजी असंही सांगितलं होतं की ते जन्माला आल्याबरोबर त्याच्या आईनेच त्याच्या कानात सांगायचंय. सगळ्या प्रसूतीच्या वेदना बाजूला ठेवून, डोक्यात होतं त्याच्या सगळ्या, अगदी जन्म झाला आणि त्या सगळ्या वेदना बाजूला ठेवून उजव्या कानात ओंकाराचा उच्चार केला. परिणाम पुढे असा होता, असं रांगायला लागलं, रडायला जर लागलं, आपण लांब बसायचं थोडस, असं त्याला तिथपर्यंत येता येईल असं सरकायला लागलं ना, आपण फक्त म्हणायचं ओम नमः शिवाय, ओम. सरकत 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 येऊन आपल्या आधार घेऊन उभं राहून आपल्या तोंडापुढे समोर उजवा कान तास तास ठेवून ऐकायचं ओम नमः शिवाय. महाराज का सांगायचं आहे की उपजताच जर असे संस्कार झाले तर तो त्याचं आयुष्य किती आहे याच्यापेक्षा त्याचा उद्धार नक्की आहे. विठाला विठाला पुढे जाऊन सांगेल, ज्याला उपजताच संस्कार झाले, कोणी असो, जन्मताच संस्कार झाले, या विश्वातली कुठलीही शक्ती त्याला मांसाहारी बनवणार नाही.
आणि या विश्वातली कुठलीही शक्ती त्याला व्यसनाधीन बनवणार नाही. बस झाला ना उद्धार. विठाला विठाला विठला 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 विठला. हे सांगायचं कारण का मंडळी, आयुष्य फार थोडं राहिलं, फार थोडं आहे, प्रत्येकाला थोडं आहे. उद्याचा दिवस आपण बघू याची खात्री नाहीये. प्रमाण खूप आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देयाचा भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, सावध व्हा सावध. बस मनुष्य जन्म हा सावध होण्याकरता आहे. आपण असं बसलो पाहिजे महाराज, जसे खोखोला बसतात ना, मांडी घालून बसता का हो शिवराम बाबा? खोखोला किती तत्पर बसता महाराज. हा असे तत्पर आहे. खो सुटले बरं, इकडं तिकडं पाहायचं नाही महाराज. काय शोध लावलेला आहे खो. इकडं तिकडं पाहिलं तर बॅग खो होतो. सरळच खो मिळाला की सरळ चालायचंय, सरळ चालायचंय, मार्ग सोडायचा नाही, सरळ चालायचंय महाराज. हा आपलं लक्ष निश्चित करायचं आणि सरळ चालायचं. त्या पोलवर जर खो चालू आहे, इकडल्या पोलवर जो बसलेला आहे त्याला असं वाटायला पाहिजे की नाही तिकडं खो चालू आहे, चला थोडा वेळ तंबाखू काढा. त्याला माहिती आहे केव्हा आपल्यापर्यंत खोईल. महाराज दुसऱ्याचे मृत्यू किंवा अंत्यविधीला जाताना आपण किमान हा तरी विचार करा, त्याला खो मिळालाय, कधी आपल्यापर्यंत खोईल काय सांगता येईल. सावध त्यागुने कारेन भा, सावध त्यागुने कारेन भा, सावध त्यागुने कारेन भा, सावध त्यागुने कारेन भा. कीर्तन 10ला सुरू व्हायला पाहिजे है ना लक्ष्मण बाबा, बरोबर आहे ना. साऱ्या गायक किती येतील जातील महाराज, बरं का, भरपूर गायक, खूप टॉप गायनाचार्य खूप, पण आबांची मागणी नाही का, कीर्तनकाराला समर्पक प्रमाण आणि चालींचा साठा किती, काय काय कळत नाही. प्रत्येक कीर्तनात वेगवेगळ्या शिवराम बाबा, प्रत्येक चाली ऐकायला भेटतात. सावध होय बापा, काळ लागला मापा. काळाचं माप चाललंय महाराज, घडी घडी काळ या वाट याची पाहे. महाराज लक्षपूर्वक ऐका थोडस, नुसतं तंबाखू खात बसू नका, नुसतं द्वेष करत बसू नका, लोकांची निंदा करू नका, आपलं सोडवणूक करा. दुसऱ्याची निंदा करताना जन्मोजन्मी आपल्याला निंदेला सामोरं जावं लागेल. त्यापेक्षा आता इतकं प्रेम करा, फक्त प्रेमाचाच विचार करा, बाकी कुठलाच करा, कारण तो प्रेम स्वरूप आहे. नुसतं दुसऱ्याला 3 गोष्टी द्यावं, 3 गोष्टी. प्रेम दिल्याने वाढतं, प्रेम दिल्यानं मिळतं, आनंद दिल्यानं मिळतो, आणि ज्ञान दिल्याने सुद्धा वाढतं. विठाला विठाला विठला लीला आईंचं आयुष्य फार थोडं होतं, फार थोडं आयुष्य. काय लेकर, लहान लहान लेकर आहे अजून. किती संकल्पना असते आबा. वरमई होणं, त्या लग्नामध्ये मुलाच्या लग्नातल्या काही संकल्पना असतात, नातू सांभाळायच्या काही संकल्पना असतात. या सगळ्या संकल्पना, या सगळ्या ज्या काही इच्छा आकांक्षा सगळ्या थांबून जातात, जिथल्या तिथं राहून जातात.
लक्षपूर्वक आहे का? तरी सुद्धा तुम्हाला सांगू का, इथून पुढे तयारीच ठेवायची. आपला मृत्यू आपल्याला कधीही आवाज देऊ शकतो, ही तयारी कधीही ठेवाच. त्याच्या अगोदर कर्तव्य पूर्ण करून घ्या. मला वाटतं या माऊलीनं पहिलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. बस तिचा हे बघा, आपल्या अपत्य किंवा पाल्य, आपलं लेकरू ज्या वेळेला चांगल्या मार्गाला लागतं ना, तिथून मागच्या पिढ्या उद्धरून जातात. तिथून मागच्या पिढ्या उद्धरून जातात. अजून वर्ष झालं नाही, 6 महिन्यापासून श्रीहरी गुरुकुलामध्ये शिकतोय. मोठा गुरुकुलात शिकतोय महाराज. त्याचा उद्धार त्याने त्या मार्गाला लागलाय. काही मी उद्धार पायन काय कृपा करील नारायण ऐशेच सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. या मार्गाला तो लागलाय. या मार्गाला तो लागलाय. नुसता मृदुंग शिकायला नाही लागला. आणि आपल्या गुरुकुलमध्ये आबा नुसतं गायन वादन आणि पावल्या एवढ्या पुरतं सीमित नाही. त्यांना विचारा, ध्यानधारणा सुद्धा शिकवली जाते. बस ना, त्यांचा उद्धार झाला म्हणजे आई वडिलांचा उद्धार होईल. आणि एकमेव साधन तेच आहे बरं का. गोकर्ण आख्यान तुम्ही भागवतामध्ये श्रवण करता. अहो धुंदकारी सारखा सावत्र भाऊ, धुंदकारी सारखा नालायक नास्तिक, त्याचा सुद्धा उद्धार कोणी केला? गोकर्णाने केला. म्हणजे आपण जर चांगलं वागलो ना, आपली तर सोडवणूक होतेच हो, पण कुठंतरी पितर जर आपले अडकलेले असतील ना कुठंतरी, त्यांची सुद्धा सुटका होते. विठाल विठाल आबा प्रमाण देतील, पित्र शाप पण देतात आणि पित्र आशीर्वाद सुद्धा देतात. कल्याण इच्छिती सदा त्यांचे, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. तुका म्हणे आशीर्वाद देती, पहिलं कर्तव्य करा. स्वयंपाक करता करता करता, घरातले काम करता करता, ह्या अपत्यांवर पहिले संस्कार करा. तुम्ही तेवढ्या कर्तव्यातून पार पडला ना, पार केलं, तुम्ही तेवढं कर्तव्य बजावलं ना, बस कधी मरण येऊ दे, देवाला सांगा मी ज्याच्या करता आले ते चीज झालं. ते चीज करून गेले लीलाबाई. त्यांचा मोक्षाचा मार्ग त्यांनी मोकळा करून घेतला. आयुष्य थोडं असलं तरी, इतिहास जर पाहिला तर थोड्या थोड्या आयुष्यवाल्यांनी काय काय केलंय. 16 वर्षीच माऊलीला आयुष्य 16 वर्षाचंच होतं, पण अधिकार होता, सामर्थ्य होतं. दोन वर्ष भावंडांकरता वाढवलं. 22व्या वर्षी समाधी घेतली. मला वाटतं आद्यगुरु शंकराचार्यांचं आयुष्य सुद्धा किती आहे? 32 वर्षाचं. आणि संभाजी धर्मवीर संभाजी महाराजांचं आयुष्य तेवढंच आहे. 42 वर्षाचं आयुष्य बघा. 10 वर्षांनी बघा तुकोबरायांचं आहे. आणि 10 वर्षांनी आयुष्य शिवाजी महाराजांचं आहे. 52-53 वर्ष आयुष्य शिवाजी महाराजांचं आहे. यांनी आपल्याला किती आयुष्य मिळालंय, मिळेल याची चिंता केली नाही. कर्तव्यावर आरूढ राहिले. कर्तव्यावर आरूढ राहा.
आपला लई वेळ जातो. काही लोक पारावर बसतात, पत्ते खेळतात. त्यांना जर विचारलं काय झालं, चालला टाइमपास. टाइमपास टाइमपास करावी तातडी परमार्थी करावी तातडे परमार्थी करावी तातडे परमार्थी संतांचा माग में करावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी टाइमपास करू नका. टाइमपास गावात सकाळी सकाळी इतकी गर्दी राहते. महाराज तुमच्याकडे असते का नाही मला माहित नाही मोवाडीला, पण माळेगावला जर आलं तर जत्राच वाटते महाराज रोज. गाव शिवराम बाबा मामा सासरेचं गाव आहे. जत्राच वाटते रोज, जत्रा वाटते रोज. आता तर 2 ठिकाणी जत्रा भरायला लागली, एक चौकात आणि एक स्टँडवर. तिकडे वर तिकडं तरुणांची, इकडं प्रौढांची मध्ये, आणि तरुणांची जत्रा. एकमेकाला जर विचारलं ना काय काढलं होतं गावात, काही नाही आलोच सहज. काहीच उत्तर नसतं, कामच नसतं गावात यायला, पण यावंच लागतं. मग आलाच येतं मंदिरात जाऊन ये ना. मंदिरात जातो कोणी? मंदिरात असे नानासारखे जातात ज्येष्ठ नागरिक. तरुण एकदाच गेलेला आहे बुट घालून, तेवढ्याच वेळेला फक्त बास. अहो ते तर लय बाजूला आहे आबा. तुम्हाला सांगतो, देवघर कोणा करता असतो घरामध्ये? घरातल्या सगळ्या सदस्यांकरता असतं का जो देवांना आंघोळ घालतो त्याच्या करताच असतं? हा, कोणा करता असतं? सगळ्या करताय, घरातल्या लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत. का देवांना आंघोळ घालणाऱ्या पुरतच देवघर आहे? हा, अहो त्याला सुद्धा जीवर आलेला असतो, पण त्याच्यावर सोपवलेलं आहे काम. ते सुद्धा देवांना चोळता चोळता झाला रे. जर तिकडून ऑर्डर आली आटपा चहा गार पडल, हातातला देव तसाच ठेवतो. ओंकारनी एकदा जावई माझ्या आंघोळ होईपर्यंत औषध घेऊन या, मला कार्यक्रमाला जायचं म्हणे, पटकन पावडर मारायची. गेलो मी पटकन. म्हणलं अरे इतक्या लवकर हे दुकान उघडलेलं नसेल, मी फोन करतो म्हणे त्याला. तर आला पटकन दुकान उघडायला. मी गेलो तिथे. तो 1-2च मिनिटं थांबा, फक्त पूजा करतो म्हणे. ठीक आहे म्हटलं, 2 मिनिटानं काय होणार नाही. पूजा त्याने उदबत्ती काढली, थोडी फटक फटक केली आणि उदबत्ती काढली. एक गरका त्या फोटोला दिला, देवाचा फोटो असतो ना, एक गरका त्याला दिला. गल्ला ओढला, 10-20 गरके त्याला दिले. फोटोला एकच गरका, गल्ल्याला किती गरके? उद्धाराचा विचार नाहीये, उद्धाराचा विचार करा. फोटोला 10-20 आणि याला गल्ल्याला एकच गरका देणं. गल्लाही उपयोगाचा आहे, पण फोटो त्याच्यापेक्षा जास्त उपयोगाचा आहे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला महाराज. म्हणून थोडं आयुष्य प्राप्त झालं लीलाईंना, त्याचं चीज केलं जे कर्तव्य होतं. आणि अजून सांगतो, कर्तव्य बापाकडनं येतं, कर्तृत्व, आणि संस्कार आईकडनं येतात. पुढे जाऊन सांगू का? कर्तृत्व आणि संस्कार जिथं एकत्र येतात तिथं कीर्तिवान अपत्य पैदा होतात. जिथं कर्तृत्व आणि संस्कार एकत्र आले की कीर्तिवान अपत्य जन्माला येतात. काही अपत्य कर्तृत्ववान आहे, संस्कारित नाहीये. IAS ऑफिसर पण इतके बुद्धिवादी आहेत, CA झाले नाही का, मास्टर झाले, MD झाले, पण 4 वाजेनंतर कर्तृत्व आहे, संस्कार नाही. आणि काही संस्कार आहे. आमच्याकडे एक जण असा आहे, कोणी काही बोला त्याला राग येत नाही, काय नाही. बसनाला बळच टाळ घेऊन उभं राहणार, देवच देवदेव करणार. मग जनार्दन बाबाच्या परिवार असू, स्वाध्यायी परिवार असू, वारकरी संप्रदायातला असू,
काही असू त्या सगळ्यामध्ये राहणार, सगळं करणार, सगळं. संस्कार खूप आहे, रागच येत नाही जावई, पण दात घासायचा तुझा कंटाळा येतो. कर्तृत्वाचाच पत्ता नाही. संस्कार असून उपयोग नाही, कर्तृत्व सुद्धा पाहिजे. कर्तृत्व असून उपयोग नाही, संस्कार सुद्धा पाहिजे. पण कर्तृत्व प्लस संस्कार इज इक्वल टू कीर्ती. तिढाच कीर्तिवान अपत्य जन्माला येणार. ज्ञानोबरायांकडे संस्कार होते आणि कर्तृत्व सुद्धा काय होतं, चालविले भिंती. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. हे मोक्ष मार्गीचा चांगाची ज्ञानोबाद. मोक्ष मार्गीचा चांगाची ज्ञानोबाद. मोक्ष मार्गी तुम्हाला. रावण महाराज की कोणी म्हणल जय नाही म्हणणार का, कर्तृत्व होतं ना. 33 कोटी बंदिस्त देऊ टाकले, पण संस्कार नव्हते. जगन्मातेवर सुद्धा डोळा गेला त्याचा, संस्कार नव्हते. म्हणून कोणी रावण महाराज की जय म्हणत नाही. पण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र कर्तृत्वही आहे आणि संस्कारही आहे. म्हणून प्रभू रामचंद्र भगवान की जय. औरंगजेब महाराज की कोणी म्हणत जय. म्हणायचं मुसलमान भाऊ सुद्धा म्हणणार नाही जय, त्याला माहितीये असंच होत. कर्तृत्व होतं ना. देशाची राज्याची व्याप्ती वाढत वाढवत वाढवत आला म्हणजे कर्तृत्व आहे ना, पण संस्कार शून्य. आणि छत्रपती कर्तृत्वही आहे आणि संस्कारही आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुसलमान भाऊ सुद्धा कधी जय म्हणून जातो त्याला कळत नाही. याला कर्तृत्व आणि संस्काराची सांगड म्हणतात. सांगड. यांनी संस्कार दिले, हो तुम्ही कर्तृत्व द्या, तुम्हाला जोडीदार करून घ्या. त्याच्याकडून चुना लावून घ्यायचा, त्याच्याकडून गांजाची ती भरून घ्यायची, पोराकडून नका हो. आपलं सुद्धा असं पाहिजे कर्तृत्व. किमान घरातल्यांना आवडावं कर्तृत्व आपलं ना. किमान घरातल्यांना. जगाचा विचारच करू नका, आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करा. आपण करतो ना आपला आणि कुटुंबाचा विचार, पण फक्त संसार म्हणून करतो, परमार्थ म्हणून करा. है ना. ठीक आहे, आपल्याला कीर्तन उशिरा सुरू झालंय, 15 मिनिटात आवरायचंय. आणि हा विचार आपले अपत्य सुद्धा तरुण जावे, आपल्या अपत्यांचं कल्याण व्हावं. रात्रंदिवस एकच ध्येय फक्त ज्या हृदयात असतं ना त्याला माऊली म्हणतात. आपल्या लेकरांचं कल्याण एवढं एकच फक्त ध्यास असतो अंतःकरणामध्ये. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात त्या वर्णन. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित,
लेकराचे हित, लेकराचं हित. मला वाटतं जगात अशी कुठलीच आई नसेल की आपल्या लेकराच्या वाईट विचार करणारी कुठलीच माऊली नसेल. पण मी सांगून जाईल, ऐका. सर्पामध्ये काही जाती अंडे देतात, तर काही जाती तोंडातून जन्माला घालतात, बरोबर ना? सर्पिणीने पिलांना जन्म दिला अशी जाताना जन्म देत चालते, अशी जाते पुढे आणि पुन्हा फिरते आणि पुन्हा येताना तिने जन्माला घातलेले पिलं काय येते? खात खात येते. काय वाटतं तुम्हाला? कुमाता म्हणावं का सुमाता म्हणावं? थोडस बोलत चला बा. तुम्ही व्हेंटिलेटरवर ठेवल्यासारखे बसू राहिले. असे नका बसू महाराज. तुम्ही असे फ्रेश बसा ना थोडे. काय वाटतं तुम्हाला, ती सुमाता आहे का कुमाता आहे? तिच्या डोक्यावर तिचं खात येते, जाताना जन्म देत चालते आणि येताना काय करते? खात येते. कुमाता का सुमाता? हेतू चांगला आहे का वाईट आहे? हा, कोणीच बोलत नाही. पडून घ्या त्या थोड्या वेळ, पडून घ्या. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हेतू शुद्ध आहे, चांगला हेतू आहे. ती रस्ता बदलून नाही येत. ज्या रस्त्याने गेली ना जन्म देत देत, त्याच रस्त्यानं पुन्हा येते आणि जेवढे रस्त्यावर आहेत तेवढे खाऊनच टाकते. हेतू आहे, लक्षात घ्या. सांगून जातो, हे सगळं निसर्ग चक्र त्या पिलांना सुद्धा माहिती आहे. या रस्त्यावर जर आपण थांबलो, संपलो. ध्यानात घ्या. ती सर्पिण पिलांना जन्म देत जाते आणि येताना खात येते. महाराज, सगळे नसतात रस्त्यावर. जेवढे जन्म दिला तेवढे. 10-15 पिलांना जर जन्म दिला तर 2-3च रस्त्यावर सापडतात. बाकीचे अहो जन्म दिला की सळा निघून जातात ते. आणि काही काय राध्या पडून ती येताना त्यांना खात येते. ध्यानात घ्या. का? तिला माहितीये हे जर आत्ता आपण संपवले नाही तर यांचे लय हाल करतील. जग लय वाईट आहे. यांना दगडांना ठेचून मारतील, यांना काठीनं मारतील, यांचे हाल होऊ नये. समजलं का तुम्हाला? यांचे पुढे लोकांनी हाल केल्यापेक्षा आत्ताच हे नष्ट झालेले बरे. हा हेतू चांगला आहे महाराज, चांगला आहे. त्या तिला घाबरून तरी, आईला घाबरून तरी पटकन पळून गेलेले वाचले ना, ते शहाणे झाले का नाही? त्यांच्या कल्याणाचा हेतू आहे का नाही तिच्या डोळ्यासमोर? तिच्या अंतकरणात सुद्धा त्यांचा चांगलाच हेतू आहे. वा हे माऊलीची चित्त, लेकराचं हितच व्हावं. अजून सांगून जाईल, शिहीन सुद्धा 2-4 बछड्यांना जन्म देते. शिहीन सिंहाची मादी 2-4 बछड्यांना जन्म देते. ती अशी बाजूला जाऊन बसते, अशी, बरोबर आहे ना जावे? अशीच बाजूला जाऊन बसते. धडपडत, नुकतेच जन्माला आले, धडपडत तडफडत ते कोणाकडे जातात? आईकडे जातात. आईकडे जातात. मग त्यांना ते चाटायला लागते. पण एक होतं इतकं आळशी राहत ना, तिथे आई ते तिथंच थांबतो. कुठं? जागेवर जिडं जन्म दिलाय ना तिडच ते तिथं वाट पाहत येईन मला. थोड्या वेळ वाट पाहते महाराज. यांना चाटायला सुरुवात केली तिने. कोणला? ज्याले धडपडत तरफडत
पडत झडत का होईना उठायचे पडायचे उठायचे आणि आईपर्यंत येऊन पोचले. त्यांना चाटायला लागली आणि जे तिथं आळस देत बसलं होतं ना हल्लच नाही, जाऊन त्याच्या नरडीचा घोट घेते आणि जाग्यावर ते गतप्राण होत. काय येतो असला पाहिजे. जंगलचा राजा आहे कोण? सिंह. जंगलचा राजा. महाराज त्याला कोले कुत्रे सुद्धा येतील आणि याला त्रास देतील. उग राजाला यार कशा तरी प्राण्यांनी त्रास होऊ नये देऊ नये हे त्यांना सुद्धा काहीच म्हणायचं नाही. आणि जो दर्जा आहे तो घसरू नये महाराज, है ना. लक्षात आलं का? तिच्या मनात सुद्धा लेकराचं हितच आहे. लेकराचं हितच आहे. जे जन्मतच धडपड करीत नाही त्याचं काय हित होणार आहे असं शिहिणीला वाटतं. म्हणून लेकुराचे हित. आई हे पात्र असं आहे की लेकरांकरता प्राण देण्याची तयारी फक्त आईकडेच आहे. आपल्या अपत्यांकरता समर्पण काय? प्राण देण्याची तयारी आहे. मातेची याची ती अवघी बालकाची व्याप्ती ओ देह विसरा फुला जवळी घेताची नाही गे. मातेची याची ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरा फुला जवळी घेताची नाही गे. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. सतत बालकाचं हित जपणार एकमेव पात्र आणि त्याच्याकरता देह समर्पित झाला तरी चालेल, प्राण त्याग करण्याची तयारी आहे. विंचवाची मादी असते 2, 5, 5, 6 काय असेल 5-10 पिलांना जन्म देते. जन्म दिल्यानंतर लक्षात घ्या ते पिलं म्हणते आई भूक लागली, आई भूक लागली, आई भूक लागली. काय देऊ रे तुम्हाला? काही नाही माझ्याकडे द्यायला खायला. काय देऊ तुम्हाला? बघा तुम्ही एखादं लहान बाळ एखादं लहान लेकरू जर आईला खूप त्रास द्यायला लागला ना, आई आत्ता 5 मिनिटात तुला पोळी बनवते लगेच देते. ते 5 मिनिटच होतं दम काढत नाही. आई मला जेवायचं, अरे देते ना 5 मिनिटात. नाही मला आत्ताच जेवायचं. अरे देते ना. काय देऊ आता? काय दे आत्ताच दे. मग मला खा. काय म्हणते शेवटी? मग मला खा. महाराज विंचवाची पिल्ल त्या आईला आम्हाला भूक लागली सांगतात. ती सांगते मला खा. एरवी स्पर्श झाला का नांगी मारणारी जात पण पिलांकरता नांगी खाली टाकते. पिलं सुद्धा निष्ठुरपणाने तुटून पडतात आणि सगळं आईचं मांस खाऊन घेतात आणि त्यांचं पालन पोषण होतं. याचा अर्थ पिलांकरता काय केलं त्यांनी? सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है बड़ी है माँ से बड़ी करी कोई नहीं है, माँ से बड़ी कर कोई नहीं है. वो देती है दुआ सबसे बड़ी
बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं. एक कुठला चॅनल म्हणतात त्याला, डिस्कवरी. त्याच्यावर असे प्राणी राहतात बघा, सगळे दाखवतात, बरोबर ना? तुम्ही पाहिलेलं असेल. इकडे लक्ष द्या. आम्ही बघत असताना एक चित्र इतकं भावलं महाराज, इतकं प्रसंग असा आहे. एक हरिणी आणि त्याचं छोटंसं पाडस, गोड असं गवत चरताय, खाताय. ते बिनधास्त चरतय महाराज. ते काही इकडं तिकडं पाहत नाही, कारण त्याला जोडीला आई आहे. तुम्हाला सांगू का, जोपर्यंत आईचं बोट हातात आहे ना, किती गर्दी असेल तोपर्यंत त्या बालकाला कसली चिंता नाही. पण ज्या वेळेला आईचं बोट सुटल्या जातं गर्दीमध्ये, मग मात्र ते किती लाहो करतो तुम्हाला काही प्रसंग माहिती आहे. आई बरोबर आहे, त्याला काही चिंता नाही आहे, पण आईला मात्र त्याची चिंता आहे. थोडस एक घास खाल्ला की कानोसा घेते. कोणी येतंय, भीती आहे, वाघ येईल, सिंह येईल, ते आता ते तरशे येतील, काय येतील, लांडगे येतील, काही येऊ शकतं. ती इकडं तिकडं पाहते, पुन्हा खाते. तिला आनंद वाटतो. ते फार छान दृश्य. थोडा वेळ इतकं गोड वाटतं ना महाराज, इतकं गोड वाटतं. आणि जे घडायचं तेच घडतं महाराज. एक प्रसंग असा येतो, म्हणजे असा क्षण येतो की ती एकदम दचकते. का दचकते? तरी अजून पिलू दचकलेलं नाही. तेवढ्यात वाघाची जवळ मोठ्या झेप घेत वाघ येतोय, हे आईच्या लक्षात आलं. आणि बालकाने ज्या वेळेला पाहिलं, बालकाने आईचा अजिबात विचार केला नाही. त्या पाडसाने जे पळत सुटलं महाराज जोरात. आता हरणीचं पाडस जरी असलं तरी पळण्याला चांगली गती आहे, पण हरणीने काय करावं? आईने, तिने सुद्धा विरुद्ध दिशेला पळायला पाहिजे ना. बाळ लेकरू जिकडं पळालं, ती तिकडं नाही पळाली, ती वाघाकडे चालायला लागली. काय आहे तू बासेलो? तिला माहितीये, जर आता आपण पळालो तर हे मला सोडून देईल. आणि कोणाला धरेल हा वाघ? लेकराला धरेल, पाडसाला धरेल. आणि जर लेकरू वाचवायचं असेल तर आपण आता त्याला स्वतःहून त्याच्या स्वाधीन झालं पाहिजे, त्याला अर्पण केलं पाहिजे. ही वाघाकडे चालत होती. वाघ आला, त्याला आयतीच शिकार मिळाली. नरडीचा खूट घेतला, नरड पकडलं. वाघ, सिंह हे हिंस्र पक्ष हे नरडच पकडतात. ते नरड पकडलं तरी तिचं लक्ष कोणाकडे आहे? पाडसाकडे आहे, लेकराकडे आहे. रक्त गळतंय, वेदना होत आहे, पण दुःख मानत नाही, आनंद मानू राहिले. आनंद. कारण का? लेकरू दूर 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 वाचल्याचा प्राण जाता जाता आनंदाने प्राण सोडत होती, कारण लेकरू वाचलं. जीवा परीस बाळ आवडे माते, आवडे माते. जीवा परीस बाळ आवडे माते. आंधळे पांगळे मुके अनर्गळ, आंधळे पांगळे मुके अनर्गळ. जीवा परीस बाळ आवडे माते, आवडे माते. बाळ आवडे जीवा परीस बाळ आवडे मा. जीवापेक्षा बाळ आवडतं जास्त. जीवापेक्षा बाळ जास्त आवडतं. ध्यानात घ्या. वेळ थोडा आहे.
तुकोबरायांनी फार गोड चिंतन केले महाराज. जगात अनेक जाती असतील, त्या जातींशी तुकोबरायांना काहीच घेणं नाही, काहीच घेणं नाही. आणि तुकोबराय जातपात मानत नाही, ते एकच धर्म मानतात आणि एक अशी जात मानतात. तुकोबराय एक स्वतंत्र जात निर्माण झाली. आई या पात्राची एक स्वतंत्र जात आहे. त्या जातीचं वर्णन दुसऱ्या चरणात. ऐसी कैवळ्याची जाती, ऐची कैवळ्याची जाती, ऐशी कैवळ्याची जाती, ऐशी कैवळ्याची करीला बावीन प्रीती, ऐची कैवळ्याची जाती, ऐची कैवळ्याची जाती, ऐची कैवळ्याची जाती, ऐची कैवळ्याची जाती. वा, आपण म्हणून रांगड्या जातीचं, रांगड्या जातीचं जसं आपली जात आपण सहज म्हणतो रांगड्या जातीचं, पण तुकोबराय आईला कळवळ्याची जात म्हणतात. कळवळ्याची जाती, तिच्यासारखा कळवळाच नाही, कळवळाच नाही. लेकरा बघा तुम्ही, आता जे आई झाल्याशिवाय कळत नाही. आणि खरं सांगू का, सांगून जाईल आबा जावई, हे गुरुकुलात यांचं ऍडमिशन झालं ना, खरोखर मातृत्वाचं हृदय निर्माण होतं महाराज. यांना सांभाळताना आहे ना, खरं आहे, एक मातृत्वाचं हृदय निर्माण. मग त्यावेळेला कळतं काय काय असेल, है ना. आणि खरं आहे ना, यशोदा सुद्धा आई झाली होती. जन्म देणारी आई आहे, सांभाळणारी सुद्धा आईच आहे. आईशी कळवळ्याची जाती, कळवळा असतो, कळवळा. फक्त यांचं अहित होऊ नये, यांचं कल्याणच व्हावं, इतकं प्रेम करते, कुठलाही स्वार्थ नसतो. काय स्वार्थ आहे? बाळ मुलांवर प्रेम करताना आईचा काय स्वार्थ आहे? बरेच उदाहरणं आहेत, आता आपल्याकडे वेळ नाही, थांबून घेऊ आपण. अनेक उदाहरणं आहेत की म्हाताऱ्या वयामध्ये वृद्धाश्रमात जरी एखाद्या निष्ठुर बालकाने पाठवलं ना, लेकराने आईला, तरी तिथं राहील. पण चिंतन कोणाचं करेल? लेकराच्या हिताचं चिंतन करेल. करी लाभाविन प्रीती. 9 महिने भार व्हायला पोटात, अहो आता तर असे बालक आहे, आपण 25-25 वर्षाचे झाले हो बालक, काही तरी आई बापावरच ओझ आहे त्यांचं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साई. मी तर तरुण मंडळीला आव्हान करेल दादा, खरंय बाबांनो, मुलींच्या बाबतीत तुटवाडा आहेत ना, तुटवाडा नाहीये. चांगल्या मुलांना मुली आजही मिळतात. क्वालिटीचे राहिले नाही बाई. आमचे चंदू भाऊ बोलतात, त्यांच्याकरता टाळी वाजवा जरा. खरं क्वालिटी असेल तर लोक तुम्हाला जमीन सुद्धा विचारणार नाही किती आहे. त्यांचंही लाखातला एक शब्द आहे, क्वालिटी असेल. काय आई बाप चिंता करते हो, बारीक होऊन चालले आई बाप, पोराचा जमाना. पोरगा जर क्वालिटीचा असता तर लोकांनी विचारलं नसतं आपल्याला जमीन किती आहे, है ना. ते सगळं पाहत्या
तेव्हा पोरगी देतात. काहींना जमिनीच नाहीये. आमचा एक भाचा आहे, मावस बहिणीचा पोरगा, खरोखर सांगतो, एक पांडभर जमीन नाही त्याला, एक पांडभर नाहीये, पण आता अमेरिकेत चालला. आणि हातावर मोलमजुरी करणारा बाळू शंकरचा पोरगा, मोलमजुरी करणारा आमची सख्खी मावस बहीण आहे. आम्हाला सुद्धा वाटायचं काय बा आता ये, आम्ही म्हणायचो याला दिलीच का आला मावस बहीण. अमेरिकेत चालला स्वतःच्या पायावर. त्या बरं योग त्याचा असा, त्याचा बाप तरुण वयातच गेला, बापाचं छत्र नाही, शिकत असताना पण इंजिनियर झाला. बरं असा इंजिनियर झाला, असे मार्कशीट आहे, मार्ग आहे, तर परस्पर कंपनीनं उचललं महाराज. 1.5-2 लाख रुपये पगार घेतोय. आता अमेरिकेत चाललाय, कंपनीच्या वतीनं चालला. हा, त्याला ना कोणी विचारलं, बळेच त्याला स्थळ आलं. तो घरी इकडे विचारतो आईला, आम्हाला विचारतो काय करू, स्थळ आलं. काय अरेंज मॅरेज केलं, लव्ह मॅरेज नाही. ध्यानात घ्या, आपल्याकडे क्वालिटी असेल ना तर तरुण बांधवांना विनंती आहे महाराज, सगळा बोजा आई वडिलांवरही देऊ नका. काही स्वतः बोजा, स्वतःचा बोजा स्वतः वाहण्याची तयारी ठेवा. यांचे आई वडील ज्यावेळेला आमच्याकडे येतात ना महाराज भेट द्यायला, मोलमजुरी करतात महाराज. त्यांची अपेक्षा अशा आहे, मोलमजुरी करून यांच्या फिया भरतात, यांचे हे करतात. त्यांच्या अपेक्षा लक्षात घ्या ना तुम्ही. कशाला बोज होता तुम्ही आई वडिलांवर, ते तर व्हायला तयारच आहे हो. शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा बोज ते वाढणारच आहे. सर्वस्व ते तुमचं सहन करतात. तुमचंही काही कर्तव्य आहे. आईची जात अशी आहे, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आता एक शेवटचा मुद्दा आहे, 1-2 मिनिटात सांगतो. आईची आणि कोणाचीच तुलना होणार नाही. आईची देवाशी तुलना करा, होईल तुलना? देवाकडे भेद आहे. भक्त राखे पाया पासी, दुर्जनाची संहार, दुर्जनाची संहार, दुर्जनाची त्याच्याकडे भेद आहे. त्यानं दोघे निर्माण केले महाराज. भक्तही त्यानेच निर्माण केला आणि दुर्जनही त्यानेच निर्माण केला. त्याचे दोन्ही लेकर आहे, पण एकाला पायाजवळ आणि एकाला संहार करतो, शिक्षा देतो. सामान्य जीवाची आणि आईची तर तुलना होणारच नाही, देवाशी सुद्धा होणार नाही. मग देवाची तुलना होईल कोणाशी? तुम्हाला एक सांगू का, संत या संपूर्ण मानव जातीकडे बघतात, कोणाची चिंता करतात तो जास्त? तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, सकल संत जन ही वारकऱ्यांची अजिबात चिंता करत नाही. ते चिंता करतात बांध करणाऱ्यांची, ते चिंता करतात निंदा करणाऱ्यांची, ते चिंता करतात द्वेष करणाऱ्यांची, ते चिंता करतात शिव्या देणाऱ्यांची, ते चिंता करतात व्यसनाधीन लोकांची, ते चिंता करतात मांसाहारी लोकांची. कळवाळा येतो बुडत हे जन. त्यांना माहिती वारकरी मार्गालाच लागले, त्यांची काही चिंता नाही, त्यांचं बरं होणार आहे. पण ज्यांचं अधोगती होत चालली, तुम्हाला सांगू का, तेच अंतकरण या माऊलीचं आहे, ते आईचं अंतकरण आहे. 2-4 मुलांची जर आई असली महाराज, एक जर बरं नोकरी लागलं, एक वारकरी झालं, माळकरी झालं, गायन करायला लागलं किंवा पखवाज वाजवायला लागलं किंवा कीर्तन करायला लागलं किंवा लागलं मार्गाला, चांगले संस्कार आहे, करतं, कामही करतं. पण एक पांगळ आहे, एक बेताल होऊन येतं, आई कोणाची चिंता करेल? हा, जे पांगळ आहे त्याची, आणि अजून जे बेताल होऊन येतं त्याची. का बरे? दोघांवर जीव नाही का तिचा? या दोघांवरही प्रेम आहे, पण चिंता मात्र कोणाची करते? त्या व्यसनाधीन झालेल्याची, त्या दिव्यांगाची, त्याची चिंता करते. कारण
त्यांच्या भल्याची चिंता करते, प्रेम सारांवर सारखी करते. म्हणून संत आणि आई या दोघांची तुलना होईल. महाराज आता सांगून जाईल, फार योग्य केलं ताई, तुम्ही निर्णय घेतलेला आहे हा, बरोबर ना? बाबांनी घेतला. तुम्हाला सांगतो, लीलाबाई गेल्या. आता लीलाबाईंना आईसारखं कोण प्रेम देईल? आई नसताना प्रेम तेच देऊ शकतात. ते कोण? तर शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे ओ तुका म्हणे माझे तुम्हा संता वारी ओझे आईची कळवळाची टाळी वाजवा जरा. तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या जीवनामध्ये आई नसेल, संतांवर ओझ टाका. कारण आई आणि संत या दोन्हींची तुलना आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संता. मला आईचं प्रेम मिळेल तर फक्त कोणाकडनं मिळेल? संतांकडनंच मिळेल. आईची उणीव जर कोण भरून काढेल तर फक्त संत. तुकोबराय दोघांची तुलना करता. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी उजे विठोबार. हरे विठोबा कुमार.